मागील आठवड्यात अंबरनाथमध्ये झालेला शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा अंतर्गत गटबाजीच्या मुद्द्यावर गाजला. शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी पक्षातील गटबाजी संपुष्टात आणण्याची विनंती कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांना केली होती. मात्र त्यांनी यामध्ये कोणतीही निर्णायक भूमिका घेतलेली दिसली नाही. अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना किणीकरांची संतप्त प्रतिक्रिया उमटली. बोलण्याच्या ओघात किणीकरांनी केलेल्या एका अनपेक्षित विधानामुळे नवा वाद पुन्हा उफाळून आलाय. आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर असतात, याला कसं उत्तर देणार? मी काय तुमच्यासारखे कार्यकर्त्यांच्या बायका गावी पाठवून कार्यकर्त्यांच्या बायकांबरोबर मी काय मीटिंग घेतो का? आमदारांच्या या विधानाने अंबरनाथमधील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. महिलांच्या बाबतीत केलेल्या या बदनामीकारक वाक्याच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांनी अंबरनाथ शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेत दंडावर काळ्या फिती बांधून आमदार किणीकरांच्या वक्तव्याचा निषेध केला. आमदारांना निवडून आणण्यात महिलांचा मोठा वाटा आहे, याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल. आमदारांनी आपल्या या बेताल वक्त्याबद्दल समस्त महिलांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा महिला कार्यकर्त्यांनी दिलाय. आम्हाला हे कळत नाहीये, आमदार नेहमीच महिलांचा अपमान का करतात. आज झालं उद्या झालं, परंतु हा अपमान आम्ही कधीही सहन करून घेऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस महिलांचा अपमान करून त्यांना काय साध्य करायचं हे आम्हाला कळत नाही. आजपर्यंत 3 लाख मतदान त्यांना मिळालं. त्यांच्या घरातली कोण व्यक्ती त्यांच्याबरोबर होती मतदान करायला? प्रत्येक महिला रस्त्यावरून, घरामध्ये, घरातून लोकांच्या किचनमध्ये आणि किचन मधून लोकांच्या मनामध्ये जाऊन अंबरनाथमध्ये शिवसेना नोंदवून आलेली आहे. हे ते विसरून गेलेले आहेत का? आज त्यांच्या घरामध्ये ते स्वतः निवडून आलेले आहेत, हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमुळे, महिलांमुळे. कार्यकर्ता हा सर्वात मोठा पद असतो आणि ह्या कार्यकर्त्यांबद्दल यांनी जे काही वाक्य केलेले आहेत ते त्यांना काही समजत नाहीयेत का? आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. त्याचबरोबर त्यांच्यावर आम्ही विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार आहोत. आणि मी एक इशारा जाता जाता देते. ते म्हणतात ना, मी जर तोंड उघडलं तर काय होईल. आता मी सांगते, आम्ही जर बीके फाईल काढली तर साहेब तुमचं काय होईल लक्षात घ्या. तुम्ही जो काही एअरपोर्टला केला होता, एअर होस्टेसचा जो गैरवर्तन त्यांच्यासोबत केलं होतं, त्या बाबतीमध्ये तर शंका होती की ते नक्की तुम्हीच होतात का. पण जे आता तुम्ही तुमच्या तोंडाने बोलून आम्हाला दिसते, तुमचे जे बाईट्स आम्ही पाहतो त्याच्यामध्ये आम्हाला संताप व्यक्त होतोय आणि ह्याचं आम्ही आंदोलनात स्वरूप करणार आहोत आणि तुमच्या डायरेक्ट घराच्या बाहेर येऊन बसणार आहोत. कारण की प्रत्येक महिला कार्यकर्ता ही नुसती कार्यकर्त्याने, प्रत्येकाची बायको, मुलगी, आई, प्रत्येकाचा दर्जा एक वेगळाही आहे. कार्यकर्त्याचा दर्जा असला तरी पण तो अण्णांमुळे आम्ही आज इथे टिकून आहोत. आम्ही त्यांच्या लेकी आहोत. या प्रत्येक लेकीचा अपमान आम्ही सहन केला नाहीये आणि करणारही नाहीये आणि ह्याच्या पुढे आम्ही आंदोलनाचीच भूमिका घेणार आहोत. महिला कार्यकर्त्यांबद्दल असं अपमानास्पद ते बोलतायत. हे कुठलीही लाडकी बहीण शिंदे साहेबांची खपवून घेणार नाही. आणि आम्ही आज नवनिर्वाचित, मी नगरसेविका आहे, मीही महिला कार्यकर्त्यांमुळे आज त्यांच्या जीवावर निवडून आले आहे आणि मीही देखील एक महिला आहे. एका महिलेबद्दल किती खालच्या पातळीला जाऊन बोलावं आणि कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे, येणाऱ्या काळात आपण शिवसेना पसरवायची की संपवायची. कारण प्रत्येक महिला ही घराघरात पोहोचते, प्रत्येक रस्त्यावर उतरून शिवसेनेचं काम करते आणि त्याच महिलेवर आज कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय आणि तीही जबाबदार व्यक्ती प्रश्न उपस्थित करते. तर मला हेच सांगायचंय की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिंदे साहेबांनी यावरती लक्ष घालून हा सगळा जो प्रकार आहे तो लवकरात लवकर संपवला पाहिजे आणि आम्ही याचा निषेध करतो. आम्ही खूप दुखवलं गेलो. आम्ही आज आमच्या अण्णांच्या, म्हणजे त्यांनी आम्हाला इतकं, म्हणजे बहिणीसारखं, मुलींसारखं असं सर्वांना, माझ्यापेक्षा तर अण्णा लहान आहे तरी पण म्हणजे प्रत्येक लेडीज त्यांची पाया पडते. या आमदाराच्या 2 लेडीज दाखव त्याच्या पाया पडताना कोणीतरी. आज ह्या अण्णाच्या बद्दल आणि आमच्या लेडीज बद्दल जी त्यांनी टीका केलेली आहे ना, तर त्याचे आम्ही त्यांच्या घराजवळ आम्ही हा आंदोलन करणार. सगळ्या लेडीज आम्ही हे सहन करून घेणार नाही. और जो लोग आज आमदार बने उनके लिए हमारे पैर कितने मोहल्ला और गली जाके नगर उनको आमदार बनाए, वो पहला सोच के बात करने के लिए. और औरतों का नाम लेने से पहले, औरत लोग का नाम लेने से पहले सोचना चाहिए. तुम्हारे भी घर में माँ बहन है, पहले देखो फिर बाद में बात करो.